नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही चाललो आहोत नीटच्या एक्झामला. आमच्या नाही, प्रगतीच्या. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर आज तिची एक्झाम आहे सोलापूरला. तर आम्ही दोघे जणी घेऊन चाललो आहोत तिला. आज आमचे 120 सबस्क्राईब पूर्ण झाले. हा, ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला. हा. आणि दुसरी गोष्ट, ते 2 व्हिडिओ जे आमचे पडले व्लॉग, त्याला चांगला सपोर्ट आला, सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स केला, त्यासाठी थँक्यू. त्यासाठी हा 3रा व्लॉग येतोय आपला. तर असंच प्रेम असू द्या आणि असंच सपोर्ट करत राहा आम्हाला. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. असेच व्लॉग येत राहतील आपले. आणि जर काही चुकलं असेल तर माफ करा. आणि जर नवीन आयडिया काय द्यायची असेल तर नक्की सजेस्ट करा कमेंटमध्ये. शिक तुला ठीक. स्वतः पहिलं खाल्लं. किती माणसाने असं थांब देते मी तुला. उलट ड्रायव्हिंग करतोय म्हणल्यानंतर नवरा त्याला पहिल्यांदा चॉकलेट द्यावं, मग आपण खावं. तसं काही नाही. तू चॉकलेट खाऊन जाड होशील. कोण झाड आहे आपलं? तू. म्हणून तर म्हणत असते मी किती जाड झाली, मला कमी व्हायचंय, मी चहा हेल्दी बंद आहे. मी करणार हेल्दी आहे. मी हेल्दी आहे. आम्ही काय दुष्काळातलं बोकड आहे? नाही, मग तू जाड झालाय. तुझं पोट सुटलंय. बोट सुटले? मग आता दिसत नाहीये, पण ते बघ तू परत दाखवीन मी कधीतरी. आजीला विचार की, आजीला की म्हणते पोरग बारीक झाली, त्याला जरा खाऊ पिऊ घाल. तेच की, तुझ्या वाटणी सगळं मीच खाते ना घरी, मग त्यामुळे खाऊन सगळ्यांना अजिबात वाटतं की खायला हो देत नाही, अजिबात हो खायला हो हो सगळं मीच खाऊन बसते तुझ्या वाटणीचं. मटण आणलं तरी पण पहिलं मी खाणार म्हणते. एवढी स्वार्थी नाहीये मी तुझ्यासारखी. जे बनवतानाच खाऊन टाकतो अर्ध. हा, ती मी चेक करत असतो ना शिजलंय का म्हणून. हो, शिजवताच अर्ध संपतं आमचं मटण. आरव समजता. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? अर्ध आवरायला कोणी उशीर लावला? तू. मी मग का तू? आम्ही आता प्रगतीला पिक केला आहे. का? ऑल द बेस्ट प्रगती. थँक्यू. ऑल द बेस्ट झाला का प्रगती. तुझा अभ्यास? अजून स्टडी चालू माझ्या- आहे. मोमेंट रिव्हिजन चालू आहे. माझ्या पावलावर पाऊल ठेवून माझा जाताना आशीर्वाद घे. नको अजिबात. नको मस्त जोक मारा रे. या हात सगळे हलकट हात. आशीर्वाद नको. पास व्हायचंय तिला. अरे माझा आशीर्वाद घेतला ना, तुला म्हणतो 700 पैकी 800 मार्क पडते. नको एवढे नको. माझा आशीर्वाद ठेव. नको एवढे मार्कच नकोय तिला. तुझा आशीर्वाद नको असं म्हणते. तुझ्या कशाला झोपायची ती दुपार झाली म्हणून तिथं पेपर. नाही अरे त्याचं नाही, ते सीईटीला पडले नाहीत का, मग त्याचं ते क्लास लावणार आहेत बॅनर. नक्की पाहतो तुम्ही पंढरपुरात राहत. हा, आम्ही दाखवू की व्लॉग मध्ये बॅनर लागलेला. आमचे भावी दीदी यांनी बोर्ड फाडला, त्यांचे मनपूर्वक आभार. शुभेच्छुक सर्व मित्र परिवार. आणि अपटेस्ट आपटेस्ट माटीवर यायचं. हा, बर्थडे कोणाचा असला की आपण नाही देऊया की. हो, पाट्या. राम नाही, राम नाही. महाराष्ट्र. आपण देऊया की. तर आज या ठिकाणी नीट परीक्षेमध्ये उत्तेजनार्थ काय मार्क मिळवून प्रगती राऊत पास झालेले आहेत. त्यांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भावी आयुष्यासाठी. भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आपटून आपटेस्ट. एका हाताने ब्लॉक करणारे, एका हाताने गाडी चालवणारे का? काय म्हणते मी माझ्या करिअर साठी ऑलराऊंडर आहे. मी ऑलराऊंडर आवडतं मला. ऍट अ टाइम 2 गोष्टी. डेडिकेशन. Everything comes to at right moment. Be patient. बड़ा हरामी हो बेटा. मला माहिती तिनं ब्लॉग शूट करायचा म्हणून वाचून आली. काही आता ही जर डॉक्टर झाली काय, तर घरच्यांना सगळ्यांना इलाज फ्री आहे की. मस्त प्लॅन आहे. हो. मग काय, मम्मीनं फक्त तुला डिसेंट्री खोकल्यावरच्या गोळ्या मागून झालं. अगदी तुमचंच बरोबर.
नाही तर सर्दीच्या गोळ्या हिच्यासारखं व्हायचं. हो जीत येते मेडिकल मध्ये डिसेंट्रीची गोळी द्या, आता सर्दीवरची गोळी द्या, खोकल्यावरची गोळी द्या, असलीच आणि करतात. ते काय म्हणते का बस मधून जाताना ते उलटी येते ना हम्म. ते पण एवढ्या वेळा उलटी एवढ्या वेळा उलटी झाली आम्हाला एवढ्या वेळा आम्ही जाऊन आलो हे पण सांगतात ते हसायचं त्याकडे बघून. कशाला म्हणजे आम्ही एवढं फ्रीली सांगतोय तुम्हाला आणि तुम्ही आमचा याचा मम्मी मजाक पण करताय. फ्रीली वागते ना म्हणे तुमच्यासोबत. माझी हेअर बघ किती मस्त दिसते. इथं काय चाललंय तुझं, काय चाललंय? ते आता आम्ही प्रगतीला सोडले, व्लॉग करायचा होता पण नाही जमलं कारण तिला उशीर झाला होता. मग आता काय 5:15 काहीतरी सुटणार आहे. सो काय करायचं मग? काय फिरण्यासारखं इथं इथं तुला काय फिरायचंय? काय तुला खायचं आहे का फिरायचंय? नाही एवढ्या लवकर तर खायचं नाहीये मला. काहीतरी असं फिरण्यासारखं काय आहे का? फिरायला इथं बाग आहे काय, त्यानंतर तुला सांगतो एवढ्या आपलं उन्हाचं बागेत जायचं. ते पण आहे. मग झुडिओ आहे, झुडिओ फिरण्यासारखं आपल्या पंढरपुरात नाही झुडिओ. हा मग चल जुडिओला जाऊ, शॉपिंग पण होईल आपली. फाडाफाडीचे धंदे. कोणी सांगितलं जुडिओ इथं? मी सांगितलं का? तुलाच माहिती, तू सांगितलं जुडिओ आहे. कैसी जीप लडखडाई. तुला पण घेऊ आपण जमल्यास. जमल्यास 150 वाला टी शर्ट घेशील तिथनं मला 99ला 99 ते डीमार्ट आहे का 99 रुपये टी मग शर्ट? आपण डीमार्टला तुला टी शर्ट घेऊन चला. मला 99 वाले स्वतः 1000-2000 शॉपिंग होई करणार. शपथ काही आहे एवढं मी तुला फाडतच नाही मेन म्हणजे. मी किती बिचारी आहे. सांग एवढं 2 महिन्यात शॉपिंग कितीची झाली? कितीची 4-5 हजार रुपये काही 100 आहे. गेले. काय नाही गेले. नाही. साडी, एवढे मोठे ड्रेस कुठले ड्रेस? ऑनलाईन मागवलेले. विसरले मी. बरं डीमार्टला मी तुला एक शर्ट वर घेऊन देतो ड्रेस. डीमार्टला? सॉरी जुडिओला. हा कुठल्या? चल तुला गेल्यावर सांगतो. तर आपण आता जुडिओला भेटू. तर जुडिओ बंद होतं म्हणून आपण वेस्ट साईडला आलोय. आता करायचं आहे ना, घ्यायचं आहे ना तुला? काय सांगणार होतं तुम्हाला चॅलेंज? काय चॅलेंज? हां ते ते काहीतरी. होय. तर चॅलेंज असं होतं, 1 मिनिटामध्ये तू शॉपिंग करायची. तू घ्यायची, तू जेवढं सिलेक्ट करशील तेवढं मी घेणार, फक्त 1 मिनिटात सिलेक्ट करायचं. एवढं 1 मिनिटात होतं का? आता माझा प्रॉब्लेम नाही, ते प्रॉब्लेम तुझा आहे. शॉपिंग कोणाला करायची? 1 मिनिटात होणार हात नाही. दगडाखाली 1 कोणाचे? मिनिटात होणार नाही म्हणूनच तू सांगितलं 1 मिनिटात करायची. तुला हात माहिती आहे. दगडाखाली कोणाची? जाऊ दे. बड़ा हरामी हो बेटा. आणि जरा खिसा वाचवता आला तर चांगलंच होईल. 1 मिनिटात काहीच घेणं होणार नाही. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आता असं काय नाही, तू 100 ड्रेस घे, 100 घेतो पण 1 मिनिटात घ्यायची. बघू एवढं. टायमिंग ठीक आहे, मग घड्यावर टायमिंगला थांबा. अजून नाही स्टार्ट. थांब घे. बरोबर आता किती? आता 1 2 3 गो स्टार्ट. अभी मजा आएगा ना भिड़ो. घे आई पण घेऊ शकतेस तू मुली. सापडते हा 30 सेकंद राहिले. 30 सेकंद मित्रांनो, 30 सेकंद राहिले. नाही तो नाही चांगला दिसत. नाही एवढा काय खास नाही, ती पण नाही चांगला एवढा. किती पैसे वाचवून तू म्हणतोस ते चांगलं नाही. मला ते टाइम मागून नाही काय सुद्धा नाही. 4 3 2 1 स्टॉप. झालं. 1 मिनिटात काही नसतं. मग तुला किती मिनटं पाहिजे? 5 मिनिट. 8. तू 8 मान्य केली ती ना गाडीत बसतानाच. हां नाही होत 1 मिनिटात काहीच घेणं. मग मला तर ड्रेस पण दिसत नाही, काहीच नाही. बरं 3 मिनटं देतो. 3 मिनटं चालते का? चालेल. बघा ठीक आहे, टायमिंग लावा. नाही तो पण नाही चांगला. एवढं काय खास नाही आहे की नाही? हां सापडते का? तू फुटवेअर एकदा चेक कर ना. होय फुटवेअर चेक कर. मग घालू मग की झालं आपला वेळ आहे की अजून 2 मिनिट. चांगलं आहे तरी पण आपण चांगलं नाही म्हणायचं बरं का. नाही एवढं काय खास. चांगलं वाटतंय. पण मला आवडलं. काय
मला आवडली. बघ मग. किती मिनिटं झाली? हा 1.5 मिनिट आहे, 1.5 मिनिट. काय काय हा तर चांगला दिसतोय. हा नाही ड्रेस कशाला तिकडे बघ ना, टॉप चांगलेत की हे. आयुष्यभर हे 2 घेतले. हा नाही चांगलं मग. काय 15 सेकंद काय पण घेऊ नको बरं का उगी. घालायचे असेल तर घे. 5 4 3 2 1 स्टॉप 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 स्टॉप. बघू किती कितीला खिसा खाली केला माझा. हा 999. हे एवढं हे 999ला. आणि हा 1999. एवढं नाही, इसमें घर चला जाएगा. होय तू करायचे म्हणून सिलेक्ट केलीस की नाही खरं खरं सांग. हे नाही मला आवडलं. खरं आवडलेत का तुला. हो जा तिकडे बघ की अजून. जा तू घे आता तुझे ड्रेस. तू बघ मला तुला. हो ते कॅमेरा नीट पहिला सेट कर. तू चालतोय किती. बोल काय. तू घे तुला ड्रेस. चल की बघायला. चल की तू आले मी. का चल ना. तर काहीच मला एकही ड्रेस नाही घेता आला कारण दोन्ही ड्रेसचे नेक खूप असे डीप होते. सो मी आहे चूज केले. हा मुद्दाम फोटो दरवेळेस मला ड्रेस नाही घ्यायला. काय भेटते का नाही आज. काय भेटते का नाही तुला. तू पण 1 मिनिटामध्ये चूज कर. चल का मला नाही घेऊन दिला ना तू ड्रेस. तू पण नाही घ्यायचा. हे बघ तू 2 चॉईस केले, तुला बसले नाहीत तर मी काय करू आता. बसले होते पण ते नीट नव्हते दिसत म्हणून मी नाही घेतले. तुझी चुकी आहे. 2 मिनिटामध्ये कोण लिमिट शॉपिंग नाही, करतं. मला लिमिट नाही आहे ओनली 1 मिनिट. गो गो रेडी लिमिटच स्टेडी. नाही पाळायचं. राहू दे मग घ्यायचं नाही. घे पण तुझं तू पे कर. मी पे नाही करणार. माझी मीच करणार. हां असा वाला. आमच्या इकडे किती 150 आहे माहिती. पुण्यामध्ये 150-150ला मिळते. तेच की. आता तुझं टायमिंग स्टार्ट करते काय. 1 2 3 स्टार्ट. गो. मला माहिती तुझी साईज मला नाही माहिती. मी काय सांगणार. मी नाही सांगणार तुझी साईज. हो वाटतं. 1 मिनिट आहे. 1 मिनिट आहे. हां सगळ्या एका कलरची घे. हां सगळी एका कलरची ड्रेस घे. अरे 2 मिनिट कुठं सिलेक्ट करायचं. पॅन्ट कुठं आहे. पॅन्ट बाबा ती पॅन्ट चड्डी चड्डी नाही घ्यायची आपल्याला. तीच घे. तुला त्याच्यावरच असतोस तू घरी. तर कोण. ए पण स्टॉप 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 स्टॉप. तुझं टायमिंग संपलंय आता नाही घ्यायचं. 1 मिनिट नाही, तुला 3 मिनिटात. नाही. तुला 3 मिनिटाचं लावलं होतं. नाही. तुला 3 मिनिटाचं लावलं होतं. नाही बस. तर बरोबर नाही. बस चल स्टार्ट. कंटिन्यू कर कंटिन्यू कर. का अजून 2 मिनिट. तिकडे बघ ना. तिकडे बघ ना. हे बघ हे बघ. पण मी काय हेल्प करते तुला. अरे फॉर्मल आहे बाई. रिलॅक्स जीन्स आहे त्या. हे पण त्याच्यावर शर्ट छान. पण मी काय सांगते तुला चूज करायचं आहे ना. सॉरी सॉरी. कान बंद कर तुझी. कॅमेरा नीट पकड पहिलं. सॉरी सॉरी. कॅमेरा पकडता येतं का आपल्याला. येतो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. माझा हात दुखायला लागला. 2 मिनिट होऊन गेले काय. लास्ट 30 सेकंड झाले. नुसतं बघत बसल्याने काय होत नाही. ठीक आहे. झालं झालं. तिला एक कुठला ड्रेस बसला नाही त्यामुळे आपण जिंकलो म्हणतोय मी. पण आपणच हारल्यासारखं आहे. बघू दुसरा ट्राय करून तो तर बसतोय का. पहिला किती खुशी होती हिला. एक सुद्धा ड्रेस मला बसला नाही. इतनी खुशी मुझे. काय काय लूज आहे पण पॅन्ट घ्यायचीच आहे ना.
घाट लूजच आहे, जाऊ दे. शर्ट पण. चेंज कर. भारी वाटत असं ना तुला? काय पचका? तसंच पाहिजे तुला, मला पण नाही. तू काय केलं माहिती का? मी तुला विचारत होतो माझी साईज सांग, मला कुठलं चांगलं दिसतंय ते सांग. 1 नाही 2 नाही. मेन विषय काय माहिती हां. का, साईजमध्ये आणि आपल्या नॉर्मल साईजमध्ये खूप फरक असतो. काय नाही काय हो, नाही, तसंच असतं. तुला घेऊन द्यायचं नव्हतं मला. नाही, मला तर घेऊन द्यायचं नसतं. नाही तर. मला माहित नाही का तू काय जाऊ, केलंस सोड. ते. आपण तिकडे बघूया नाही. नाही, आता काहीच घ्यायचं नाही. मला घ्यायचं. हां हां. तू मला काय घेऊन दिलं? चल. तू मला काय घेऊन मला दिलं का? मी छोटी आहे ना. मी मोठा आहे ना, मोठ्याचं मला ऐकायचं घेऊन असते. द्यायचं. मला घेऊन द्यायचं. हां हां. मी का घेऊन देऊ? तू नवराईस माझा, घेऊन द्यायला नको का? कोण आहे मी? न वरा. तुला काहीतरी घेताना नवरा आठवतो का? नाही, कायम टाकतो. मेरे खयाल में. घरामध्ये 10 शेड पडले नेल पेंटचे, तरी पण हिला अजून एक घ्यायचं आहे. काय वोट करून आली? 2 बोटं दाखवती. पिंकवाला आहे ना घरी? हो, आहे. मग दुसरा कलर बघा ना. मग दुसरा देखो. हे आमच्या बायकोचे वेगवेगळे रंग ती काढते आता. तर दोघांनी एकमेकाला चॅलेंज दिले, फेल पण गेले सगळं. दोघं पण फेल गेलं. येऊन जाऊन आम्ही काय केलं ते बघा. एवढ्याची परमिशन दिली मी फक्त. निष्फळ. एवढी मोठी शॉपिंग करून मग खूपच मन भरून आलं माझं. तिचं मन भरलंय शॉपिंग करून. भरलं का मन शॉपिंग करून? खूपच भरलं. हे काय म्हणजे गाडीमध्ये बसलं नाही एवढं मोठं मी शॉपिंग केलंय. त्यापेक्षा शॉपिंग जास्त आम्ही पंढरपुरात केली ती. मग काय. तर मग कसं वाटतंय? झोडिओ तर काय बंद आहे. झोडिओने आपल्याला दागा दिलाय. जाऊ दे. आपलेच गद्दार. हो, तिथं काय आहे? चाट जायचं का? कशाला किती सारखं तुला चाटकं खायला लागतं. माया मागं तू पण खाती त्याचं काय? मी नाही खात. मित्रांनो, तर तुम्हाला वाटत असेल आम्ही इतक्या वेळ झालं कुठे गेलो आहोत. बोंबलत नाही. तर आम्ही आलो होतो डीमार्टला थोडीशी फुकटची एसीची हवा खायला, कारण खूप गरम आहे सोलापूरमध्ये. त्यामुळे परत आम्ही तिथेच महिन्याचा बाजार केला. म्हटलं जाऊ दे, टाइम कशाला वेस्ट करा. त्यामुळे आम्ही आता महिन्याचा बाजार केला. डिमांडनेच लुटला आपल्याला. मग काय, तिथेच 1,500-2 हजारचं बिल झालं. आता आम्ही चाललो होतो एका ठिकाणी, ते खूप छान आहे. ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे, बघा थोड्या वेळात. चला भेटूया तिथे आता. तर मित्रांनो, हेच ते ठिकाण. आपण या मंदिरामध्ये आलेलो आहे. तर हेच आहे ते मंदिर. सोलापूरमधलं हे मंदिर आहे. छान आहे, मस्त आहे. ह्यामध्ये तुम्हाला सांगतो, महादेवाची पिंडी आहेत. किती काउंट आहे एवढं लक्षात नाही माझ्या. नंदी बघा किती मोठा आहे इथं. आम्ही पण पहिल्यांदा झालो आहे. आमचा जिल्हा सुनामी येत नाही कधी. ह्या तर नवीनच आहे. ह्यांनाच नवीन आणले. या गुफेत नाच जायचं ना. पिंडी कुठे आहेत मग? तर हे होतं तुमच्यासाठी सरप्राईज. तर या मंदिरामध्ये 108 पिंडी आहेत. मायामध्ये 108हून जास्त असतील. हे बघा किती पिंड आहे तिथं. तर हे होतं तुमच्यासाठी सरप्राईज. असं फिरून फिरून जायचं आणि तिथं ती शेवटची पिंडी दिसते का? हां, ही इथं जाऊन दर्शन घ्यायचं आणि मग एंड. कसा वाटला पेपर? माझ्या गायडन्स खाली अभ्यास करून. हो, गायडन्स. तुझ्या गायडन्स खाली गेला असतं तर तिथपर्यंत पण नसतं. बरोबर आहे. MBBSला गेली असती, BMSला गेली नसती. अजून तिने घेतलेलं नाही ॲडमिशन. BMSला तर जाईल ना माझ्या गायडन्स खाली. मोबाईल कसं धरला आहे? अरे सॉरी. माझ्या गायडन्स. आमचं तुफान दिसत नाही. हे आमचं तुफान. राऊतांच्या घराला आज कळलेलं तुफान. मी किती शांत आहे. इतके दिवस शांत असलेलं तुफान आज आता जागृत होणार आहे.
ती नवरा माझा पोळा बोबडा असं काय तर म्हणते मी का नाही असलं काय म्हणत. मला माहिती भोळा आहे माझा भोळा. तू काय तुम्हाला मी फर्स्ट ब्लॉग मध्ये सांगितलंय चेहरा भोळा आणि यु नो व्हॉट. काय तर आहे का माझं का उगीच फक्त तुलाच दाखव तू एकटाच बोल. सॉरी हां तुफान आमचं पळायला लागलं. हां काय म्हणत होती काय तर वाईट बोलली तू. पहिल्याच ब्लॉग मध्ये सांगितलं होतं चेहरा भोळा आणि डॉट डॉट डॉट. तुम्ही समजून घ्या पुढचं. काय केलं ग वाईट मी तू काहीच नाही वाईट केलं. मग सगळ्या फक्त विचारा किती शांत आहे किती शांत आहे. इकडून नाही जायचं इकडून जायचं. आमच्या सासूला जाऊन विचार सासू सासऱ्यांना जाऊन विचार. सासरच्यांना गंडवले पूर्णपणे चेहऱ्यावरून. त्यांच्यासमोर नुसतं हो हा, हो अगदी आणि माझ्यासमोर करत असत. ते आवाज कोण काढतं माहिती का आपल्या ती नाही काढत. नाही त्यांना पण माहिती आहे त्यांनी त्यांचं तुफान बघितलं ना त्यांचं प्रोडक्ट बघितलं ना काय चीज आहे त्यानं मला काय बोलत नाहीत ते म्हणजे त्या मानानं ओंकार शांतच आहे. हो काय नाही शांत मग काय? खरं चेहरा बघितला. राऊतांनी कुठं वादळ बघितलं त्यांचा काय ते अजून खामकरांचं आलेलं हो इथं मागे मूर्ती दिसते हो. फक्त ती असं पवित्र आणि पुण्यवान लोकांना दिसते. नाही दिसली मला. हा तू आली की बघ हाईड होते लगेच हो. तू आली की लगेच हाईड होते हो. तुम्हाला काय तू कळत गेली की लगेच दिसते हो. बरं. हेच होतं तुमच्यासाठी तर हेच होतं तुमच्यासाठी सरप्राईज. आणि आता प्रगती आल्यानंतर आपण भेटूया. तर पेपर सुटलाय प्रगती आली आता आम्ही तिला घेऊन चाललोय. कसा गेला पहिल्यापेक्षा चांगला होता. हा पहिल्यापेक्षा चांगला होता तसं. हा मग म्हणजे लाईक बायो मला तरी आवडलं. बाकी फिजिक्स मला एवढी जमतच नाही. केमिस्ट्री पण तुझं चांगलं होतं बरं होतं म्हणायचं. म्हणजे मला बरं गेलं माय पॉइंट ऑफ. तुला बरं केलं ती काय पेपर तुला सॅटिस्फाय करायला आला होता मला बरा केला. अच्छा असं तुला बरं केला बरं चांगला स्कोर होतंय का बघू आता. बरं भूक लागली का तर काय ते तर हिला भूक लागली ह्यांना पण भूक लागली असेल. हो खूपच. त्यामुळे माझ्या चेहरा एवढसा झालाय बघा भुकेने. आता जाऊया जेऊया पहिलं मग पुढं कंटिन्यू करू आपण. तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत सोलापूरवरून. आता पंढरपूरमध्ये आलेलो आहोत आम्ही ते हॉटेल मुंडाला जेवायला. मी फर्स्ट टाइम येते. हे बघा इथे हे दोघं बसलेले आहेत. ओ मॅडम इकडे पहा. आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे आत्ताच येईल आता. ॲक्च्युली आम्ही शूट करायचं विसरलो कारण की त्यांचं पण काहीतरी ते अपलोड्स वगैरे चालू होतं आणि मला त्याचा खूप प्रचंड त्रास होता. त्याच्यामुळे मी ऑल टाईम झोपून होते त्याच्यामुळे लक्षातच नाही. बट आता आम्ही करतोय शूट आणि आता ऑर्डर पण येईल. मग आम्ही दाखवतो तुम्हाला आम्ही काय काय मागवले. तर गाईज आता आमचा मेन कोर्स तर नाही आला पण आता स्टार्टर आलेला आहे. आम्ही तर काय मागवलं हे बघा. ह्यांनी सुरू केलं आधीच पेटू कुठले पण इथे छान आहे. आम्ही तुम्हाला टेस्ट करेल. टेस्ट केलेला आहे तुम्ही सांगा तुम्हाला कसं आहे. हाऊ मच वुड यू रेट इट आउट ऑफ 10. हां 7 on 10. आणि तुम्ही 7-8. ओके सो फाईन. आम्ही टेस्ट करून सांगू. फोकस करू फोकस केला आहे आपला. मी 7 on 10च रेट केलं. छान आहे. पण थाळी ऑर्डर केली मस्त दिसायला तर मस्त आहे. बघू आता टेस्ट करून. तिकडं काय चालूच आहे पण थोड्या वेळात चालू होईल. तर आपलं जेवण झालंय आता आपण आता व्हिडिओचा इथंच एंड करतोय. नेक्स्ट व्लॉग पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि नवीन काय आयडिया असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. झालं यांचं दोघींचं ठेवतो आता बाय गुड नाईट.